नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून. खासदार बजरंग सोनवणे हे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आता भेटीला पोहोचले. जवळपास 20 मिनिटांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चा सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यात ही बैठक सुरू आहे. लोकसभेमध्ये देखील खासदार बजरंग सोनवणेंनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. आरोपींना फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी देखील खासदार बजरंग सोनवणे लोकसभेत केली होती. आणि आता ते पोलीस अधीक्षक अर्धा तास चर्चा झाली. काय चर्चा झाली, काय वेगळी मागणी केली आहे का, काय सांगायला? नाही, बीड जिल्ह्याला आपले नवीन अधिकारी म्हणून जॉईन झालेत, IAS अधिकारी आहेत. त्यांना बीड जिल्ह्याविषयी सर्व जी काय मला माहिती वाटली तेवढी मी सांगितलेली आहे. आणि या जे आता गुन्हा झाला आहे त्या गुन्ह्याचा जो सेन्सिटिव्ह विषय त्याच्यासाठी आज त्यांच्याकडे तपास जरी नसला तरी आपण सर्वजण CID लेवलच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी मी सर्वजणांनी आम्हाला जिल्हावासियांना आश्वासित करावं एवढी विनंती. पोलीस तपास सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा. त्या संदर्भात काही चर्चा झाली, काही मागणी केली तुम्ही? काय पोलीस यंत्रणेमार्फत आज CID कडे तो गुन्हा आहे, त्याच्यामुळं आदरणीय SP साहेबांना काही त्याच्याशी मागणी करावं असं नाहीये प्राथमिक स्वरूपात. तरी ते पण त्याच्यावर चर्चा नक्की झाली, पण त्यांच्याकडे तो आज तपास नाहीये, तपास CID कडे आहे. त्याच्यामुळे मी आज जिल्ह्याची पार्श्वभूमी आणि जिल्ह्यामध्ये जे काय चाललंय कायदा व सुव्यवस्था जी ढासळलेली आहे ती पूर्व. आता आमदार सुरेश धस यांनी केलेल्या एका मोठ्या गौप्यस्फोटाकडे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धस यांनी एक गौप्यस्फोट केलाय की पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून आता वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केलाय. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावाने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्यावाने दिसतं. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची तक्रार आता राज्य महिला आयोगाकडे केलेली आहे. आमदार धस यांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केली. या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतलेली आहे. राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला. यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. संबंधित. आणि आता आपण कृषी जगतातल्या काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन फास्टमधून. यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होते. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलेला आहे. सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. तिकडे जालना जिल्ह्यातही जवळपास 16,000 हेक्टर मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. जालना जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा मोसंबी उत्पादकांना फटका बसला आहे. डाळिंबाच्या कमी उत्पादनामुळे डाळिंबाला आता प्रति किलो 225 दर मिळतोय. व्यापारी सापडेल तिथे आता बागेतून उच्चांकी दरानं डाळिंबाची खरेदी करतायत. त्यामुळे डाळिंब उत्पादक असलेले शेतकरी समाधान व्यक्त करतात. हळद व्यापारी आणि हळद शेतकरी यांना यंदाचं वर्ष फायद्याचं राहिलं, कारण सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्ड हळदीच्या सौद्यात प्रति क्विंटलला 72,000 रुपयेपर्यंत उच्चांकी दर मिळतोय. त्यामुळे हळद दराला आता सोन्याची झळाळी येईल अशी चर्चा सुरू झाली.
नांदेड जिल्ह्यात ऊस तोडणीचा वेग मंदावला आहे, कारण यंदा ऊसाच्या काढणीला 4 महिने उशीर झाला आहे. यंदा ऊसाचं एकरी उत्पादन हे फक्त 40 टनावर आले. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभं ठाकले. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदेडी गावात संतप्त शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर रोटावेटर फिरवला आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकरी संतापले. जनावरं देखील चरण्यासाठी आता त्यांनी शेतात सोडली आहेत. शिरोळमधील एका शेतकऱ्याने पिकवलेला तब्बल 3.5 किलो कोबीचा गड्डा कोल्हापूरकरांसाठी आकर्षण ठरलेला आहे. या शेतकऱ्याने तब्बल 60% उत्पादन या कोबीला घेतलेलं आहे. 1 ते 1.5 फूट लांब मिरची, चेरी, टोमॅटो यासह विविध भाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या. अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आलेली आहे. BSCचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणांना हा प्रयोग केलेला आहे. 3 महिन्यात तब्बल 3 एकरातून 9 लाखांचं उत्पन्न घेतलं. सांगलीत यंदा अधिक पाऊस आणि फळ छाटणीला झालेला विलंब यामुळे बेदाणा निर्मितीसाठी प्रक्रिया देखील आता लांबणीवर पडली आहे. या सर्व प्रक्रियेमुळे साधारण महिनाभराचा विलंब या संपूर्ण लागणार आहे. वातावरणातला बदल होत असल्यानं त्याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर होतोय. रासायनिक खतांच्या किमतीत काही कंपन्यांकडून नवीन वर्षात 1 जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे. या खतांच्या किमती प्रति बॅग आता 150 ते 200 रुपयांनी मागणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मौराबाद शिवारामध्ये शासकीय योजनेच्या पाईपलाईन गळतीमुळे शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. 3 एकरावरील गहू आणि हरभरा पिकाचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यात 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. 3 वर्षांमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचं 180 कोटीचं नुकसान झालंय. बागायती, जिरायती आणि फळ पिकांचे नुकसान आहे. अकोल्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे. 26 वर्षीय तरुणांना हा प्रयोग केलेला आहे. 3 महिन्यात तब्बल 3 एकरातून 9 लाखांचं उत्पन्न घेतलंय. विळा अमावस्या हा मूळ कर्नाटकी सण असला तरी देखील महाराष्ट्रातील मराठवाड्यात हा सण साजरा होतो. नांदेडच्या विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी ही अमावस्या साजरी केलेली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी शेतात कडब्याची खोपी घालून धरणी मातीची पूजा केली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात शेतकऱ्यांना आगळीवेगळी अमावस्या साजरी केलेली आहे. भोयर चिंचोली या गावात विकास गायकवाड यांच्या कुटुंबियांनी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. उद्या आम्ही भेटणार आहे सविस्तर. ज्या महिलांना आणलेलं आहे त्या महिलांचं काय संबंध आहे, काय प्रकरण आहे? काय ते त्यांना माहिती आता ते तुम्ही ते कोण आहेत? त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव. त्यांना अटक केलं हा, का? नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची. त्यांचं स्टेट आरोपी अटके संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्याकडून? त्यांनी विश्वास दिलाय आम्हाला की 1-2 दिवसात आरोपी 2 दिवसात अटक होईल असं. तुम्ही नर्वस दिसताय, नेमकं तपासावर समाधानी आहात? नाही मी म्हणजे नर्वस या गोष्टीला आहे की आईची तब्येत थोडी तुम्हाला पण माहिती आहे आणि सध्या काय आहे की 20 दिवस झाले यातच आहे मी आणि मी बोलतोय तुम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्ही जे काम करताय त्याच्यावर मी तुम्हाला कधीच एक चुकीची गोष्ट बोललो नाही. पण आता काय झालंय थोडं की मी
जास्त प्रसारमाध्यमांना बोलणं, रोज कमीत कमी नाही म्हणलं तरी सगळ्या स्तरातले लोक येतात, त्यांना मीच बोलतोय, व्यवस्थित सांगतोय काय झालं कसं झालं, कारण आलेले लोक आपलं सांत्वन करायला येतात आणि मग आपण त्यांनाच नाही बोललो तर मग त्यांना वाटू नये किंवा आपल्याला काही बोलले नाही, आपल्याला सांगितलं नाही, म्हणून त्यांना बोलतो आणि कंटिन्यू हे काम चालू आहे 20 दिवसापासून, म्हणून तुम्हाला तसा चेहरा वगैरे दिसायला आणि थोडा CDR बाबत आम्ही विचारलं, ते सगळं तुम्हाला उद्या बोलतोच म्हणले, म्हणजे माहिती देतो उद्या. तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि काय ती याचिका आहे, तुम्ही स्वतः दाखल? हा, नंतर सांगतो मी, उद्या सविस्तर बोलतो तुम्हाला. नुसतं तुमची दाखल झाली याचिका? हा, मी सविस्तर तुम्हाला. वकील पण बोलले. हा, तुमच्या संबंध तुम्ही काय याचिका दाखल केली एवढंच? मी नंतर उद्या सांगतो तुम्हाला, मला ही माहिती घेऊ द्या उद्या, मी तुम्हाला नंतर सांगतो मग. हा, एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे, त्याबद्दलचं जरा आम्हाला सांगा. तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना, जी CIDची टीम आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलन, कारण अर्धवट माहितीनं तुम्हाला जर मी बोललो तर मग आजचं माझं बोलणं चुकीचं होईल. नाही तुमची थांबा ना, तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीमकडे काय मागणी आहे पुरवणी जबाबाबद्दल? ते आम्ही उद्या ज्यावेळेस आम्हाला कळलं ना सगळं, म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय, आपण आत्ता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोचू शकत नाही, त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो. तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्यावेळेस सगळी माहिती कळल, आज पण मी इथं स्वतःहून आलोय, उद्या पण मी तिथं जाणार आहे, मला बोलवलंय, उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो. तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे, मी पहिल्या दिवशीपासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही, तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी शेअर करतो. आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे, तुमची विनंती आहे पोलिसांना, प्रशासनाला किंवा सहआरोपी करा म्हणून, त्या संदर्भात जबाब द्यायला तुम्ही? माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, आणि तुम्ही हे म्हणजे गांभीर्यपूर्वक लक्षात घ्या. मी आत्तापर्यंत असं म्हणलेलो आहे आत्ता वारंवार, जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केलंय, जे कोणी सहआरोपी आहेत, त्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे, हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आत्ता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार, आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकणार नाही, न्याय मिळवून घेणार. धनंजय देशमुख यांची CIDच्या पथकानं चौकशी केलेली आहे. त्यानंतर धनंजय देशमुखांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे. CDR बाबत आता उद्या माहिती देणार असं देखील त्यांनी सांगितलेले आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी सुरू आहे असं देखील धनंजय देशमुख बोललेले आहेत. धनंजय देशमुख यांची काही वेळापूर्वी CIDच्या पथकानं बीडमध्ये चौकशी केलेली आहे. चौकशी झाल्यानंतर मात्र धनंजय देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधताना CDR बाबत उद्या माहिती देईन असं देखील सांगितलेलं आहे आणि वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी सुरू आहे अशी देखील महत्त्वाची बातमी त्यांनी दिली. आणि धनंजय देशमुखांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही कोर्टात काय याचिका दाखल केलेली आहे का आणि या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडला सहआरोपी करा अशी देखील तुमची मागणी आहे का, मात्र त्या संदर्भात मी उद्या तुमच्याशी बोलेन असं धनंजय देशमुखांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलेलं आहे. काही वेळापूर्वीच धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांची CIDच्या पथकानं चौकशी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे. मात्र धनंजय देशमुखांनी आज 2-3 मुद्दे महत्त्वाचे सांगितले की CDR बाबत आता उद्या मी माहिती देणार आहे आणि सध्या काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी सुरू आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वाल्मिक कराडला सहआरोपी करण्याबाबत मी उद्या माहिती देईन, मात्र न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असं धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे. माध्यमांच्या विविध प्रश्नांना धनंजय देशमुखांनी उत्तर दिलेलं आहे. काही वेळापूर्वी CIDच्या पथकानं त्यांची सविस्तर चौकशी केली आणि या चौकशीनंतर धनंजय देशमुखांनी माध्यमांना त्याबाबत माहिती दिली. आम्हाला न्याय हवा आहे, जे कोणी कटकारस्थान केलंय, ज्यांनी हत्या केली त्या सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे असे धनंजय देशमुखांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी सुरू आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मोबाईलचा कॉल डेटा म्हणजे CDR बाबत उद्या माहिती देणार, न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असं देखील धनंजय देशमुखांनी म्हटलं. आता पुढच्या बातमीकडे. बीड जिल्ह्यात एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे. असं असतानाच आता इकडे मुंबईत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली.
2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर हे कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांनी आता अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्यानं आता उलटसुलट चर्चा रंगल्यात. क्षीरसागर आणि फडणवीसांनी नेमकी कोणती चर्चा केली याबद्दल उत्सुकता आहे. बीडमधल्या बातमीनंतर राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात लेगिनहाळ येथे गव्यांचा कळप धुडगूस घालताना दिसून आला. या कळपानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय. भंडाराच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या राखीव वनात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळलाय. वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच आता स्पष्ट होणार आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यात रामकुंड परिसरात बिबट्यानं गायीवर हल्ला केला. वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आंबेगाव तालुक्यातील फुलवडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली. या घटनेमुळे शेतकऱ्यांसह मेंढपाळ चांगलेच धास्तावले. वनविभागानं बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतात. जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली. एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीत आधी आग लागली होती आणि त्यानंतर ही संपूर्ण कंपनीभर ही आग पसरली. जळगाव महापालिका अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावमध्ये मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कार पेटवली. आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. CCTVत मात्र अज्ञात व्यक्ती कैद झालेले. पोलीस अधिक तपास करतात. बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी आता विशेष मोहीम सुरू केली आहे. 2 दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून 15 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून मामानं आपल्या 2 भाच्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भाच्यांचा मृत्यू झालेला आहे. बदनसिंग राठोड असं आरोपी मामाचं नाव आहे. नागपूरच्या गांधीबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना एका पबकडून कंडोम आणि ORSच्या पाकिटाचं वाटप करण्यात आलं. पुण्यातील मुढवा परिसरात एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं आहे. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पाकिट देणार असल्याचा दावा पबनं केला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी आता चौकशी सुरू केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील आता मद्यपिणं आवरण्यासाठी कमी पडणारे. कारण 30% साठी तब्बल 65,000 मद्यपिणी दारू पिण्याचं लायसन्स काढलं. विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स आहेत तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आले. बघा रायगड जिल्ह्यातून बातमी आहे. रेवदंड समुद्रकिनारी आता फेरारी वाळूत रुतलेली आहे. बैलगाडीनं आता ही फेरारी ओढून काढावी लागलेली आहे. समुद्रकिनारी कार नेण्यास बंदी असतानाच देखील आता ही फेरारी कार तिथं कशी पोहोचली त्यामुळे आता रायगड पोलिसांनी कारवाईचे संकेत दिलेले आहे. बघा चक्क बैलगाडीनी या आलिशान कारला आता ओढून काढण्यात आलेलं आहे. कारण ही वाळूत रुतून बसली होती समुद्रकिनाऱ्यावर. रायगड जिल्ह्यातील रेवदंडाच्या समुद्रकिनाऱ्यावरची ही घटना आहे. फेरारी कार वाळूत रुतली त्यानंतर बैलगाड्यानं ही फेरारी बाहेर काढण्यात आली. मात्र आता रायगड पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले आहेत कारण कार समुद्रकिनारी आणण्यावर बंदी आहे. श्रीवर्धनमधील ही घटना आहे. श्रीवर्धन तालुक्यातील डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायसन्स पॉईंट इथे पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. त्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2024 आणि 1 जानेवारी 2025 दरम्यान पर्यटकांना बंदी असेल याबाबतचे आदेश आता वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेत.
31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळातील पर्यटन स्थळं सज्ज झालेली आहेत, कारण हॉटेल्स, रिसॉर्ट, खासगी बंगले, सेनेटोरियम हाऊसफुल झाले, तर पवनारनगर परिसरातील कृषी पर्यटन केंद्रावरची टेंटची बुकिंग सुद्धा आता हाऊसफुल झाली. चा आनंद घेण्यासाठी समुद्रातील सिंधुदुर्गामधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटकांमुळे सगळे हॉटेल्स आता हाऊसफुल झालेली आहेत. समुद्रातील स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा पर्यटक आनंद लुटतायत. सध्या मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत. समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीला देखील पर्यटकांचा आता मोठा प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरी तालुक्यातील सफारी असेल किंवा पक्षी निरीक्षण असेल, कयाकिंग असेल, याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे, कारण वणी येथे आता 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर हे खुलं ठेवलं जाणार आहे. नवीन वर्षाचा संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात, त्यामुळे वणीच्या विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतलाय. मनालीच्या सुलांग व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरून गाडी थेट दरीत कोसळली. यासोबतच मनालीत अनेक वाहनं घसरताना दिसत आहेत. नागरिकांकडून आता चारचाकी चालवताना विशेष काळजी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलं. 31 नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मनालीत पोहोचलेत. मनालीमध्ये पर्यटकांची गर्दी झालेली आहे. विविध स्पॉटवर जाण्यासाठी झुंबड उडालेली आहे. मनालीतील रस्त्यांवर जागोजागी आता वाहतूक कोंडी देखील बघायला मिळते. जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा आहे. सलग सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर मोठी गर्दी केलेली आहे. यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषानं संपूर्ण जेजुरी दुमदुमली. नांदेडच्या माळेगाव इथे खंडोबाच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविकांनी गर्दी केली. खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली. 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आता मंगळवारी सायंकाळपासून प्रारंभ होणार आहे. तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव हा 7 जानेवारीला घटस्थापनेनं सुरू होईल. शाकंभरी नवरात्रोत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. टॉप 50 नंतर पुढची बातमी आता मुंबईतून सिद्धिविनायकाची. नवीन वर्षाची सुरुवात अनेक जण देवाच्या दर्शनाने करतात. अशातच सिद्धिविनायकाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे 3:30 वाजल्यापासून भाविकांना आता सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 10:30 पर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. सिद्धिविनायकचं दर्शन आता पहाटे 3:30 पासून सुरू होईल. मुंबईच्या लोकलमध्ये जोरदार हाणामारी झाली. गुटखा खाऊन लोकलच्या डब्यातच थुंकल्यानं प्रवाशांनी एका तरुणाला बेदम मारहाण केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जालना शहरातील फ्रेझर बॉईज मैदानावर क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानक मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू विजय पटेल हा मैदानातच कोसळला. विजय पटेल हा नाला सोपारा इथला रहिवासी आहे. 11 रुपये आणि सन्मानची स्पर्धेची वैशिष्ट्ये प्रचंड प्रतिसाद वातावरण अद्वितीय खेळाडूंचा सन्मान खेळाडूंसाठी प्रेरणादायी संधी अभिनंदन करते. नागपूरमध्ये ठाकरे गटानं पालिका मुख्यालयावर विविध मागण्यासाठी आंदोलन केलं. नागपुरातील कचरा संकलन आणि कचरा प्रक्रियेत घोटाळा होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटानं केला. या घोटाळ्यात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
सांगलीत महावितरण कंपनीच्या प्रीपेड मीटर विरोधात स्वतंत्र भारत पक्षानं आंदोलन केलेलं आहे. वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते, गैरसोय होते. या तक्रारी आल्यामुळेच प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करावी अशी मागणी करण्यात आली. फोंडाघाट रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. पर्यटक आणि वाहन चालक त्यामुळे हैराण झालेले आहेत. दर दिवशी वाहतूक कोंडीत सहन करावी लागते. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत आणि या पर्यटकांना आता रस्त्याच्या दुरवस्थामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय. पनवेल ते बोरिवली दरम्यान थेट लोकल आता भविष्यात धावणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. गोरेगाव बोरिवली हार्बर लाईन प्रकल्पाच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. शिरूर तालुक्यातील विगनवाडी ते बीड जवळील राजुरीपर्यंत रेल्वेची पहिली चाचणी आज करण्यात आली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीडपर्यंत येणार असल्याचा शब्द मी पूर्ण केलाय असं खासदार सोनवणे यांनी यावेळी म्हटलंय. शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. जवळपास 4.5 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आले. दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत अंशदान वितरित होतं, पण यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत पैसा नसल्यानं 2 दिवस विलंबानं ते वितरित करावं लागलं. एमपीएससीनं आणखी एक मोठा निर्णय घेतला. संयुक्त परीक्षा गट ब तसंच गट क परीक्षेनंतर 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्यासाठी संधी एमपीएससीनं दिली. शासनाच्या या निर्णयाला आता राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार, फायदा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात तब्बल 201 जणांना शस्त्र परवाने देण्यात आले. सामाजिक राजकीय आणि लोकप्रतिनिधींना स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाने देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. चेन्नईतील अण्णा युनिव्हर्सिटीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तमिळनाडू हाऊस बाहेर जोरदार निदर्शनं केली. उत्तर प्रदेश सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित होणाऱ्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे. या अंतर्गत 100 मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी वयाची 90 ओलांडली आहे, तरी देखील आजही त्यांचा उत्साह अगदी सर्वांनाच प्रेरित करतो. आशा भोसलेंचा एक व्हिडिओ नुकताच रिलीज झालाय. यात त्या विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहेत. मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झालेल्या कांगारूंनी भारतावर 184 धावांनी विजय मिळवला. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आमदार सुरेश धस यांची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केलेली आहे. धस यांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केलेली आहे. या तक्रारीची दखल आता महिला आयोगाने घेतलेली आहे. सदर अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले. प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केलेले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चार धस यांनी. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कान टोचलेले. तपासात बाधा येईल अशी विधानं करू नका असा सल्ला बावनकुळे यांनी धस यांना दिलाय. एकही आरोपी जेलच्या बाहेर दिसणार नाही. आमच्याही नेत्यांनी आपल्या सरकारवर विश्वास ठेवा असं म्हणत बावनकुळे यांनी कानपिचक्या दिल्या. आता मंत्री नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याकडे बोलूया. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं मंत्री नितेश राणेंनी म्हटलेलं आहे.
त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी केरळमधून निवडून येतात असं राणेंनी म्हटलेलं आहे. सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतात. अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलेलं आहे. तर जे भाजपला सोडून काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी म्हणतात. त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी उपस्थित केला. मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते. आता त्यांची बहीण निवडून येते. सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलेलं आहे आणि राहुल गांधी प्रियंका गांधींवर टीका करताना राणेंचे वादग्रस्त विधान आहे.